जय शिवराय। तुम्ही इथे माझ्या मागे एक मंदिर पाहू शकता। तर हे पुण्यामध्ये आहे, कसबा पेठेतलं मंदिर आहे। याचा इतिहास असा की 1500च्या सुमारास बडा अरब नावाचा एक व्यक्ती पुण्यामध्ये आला होता आणि त्याने इथे एक कोट बांधला, त्याला जुना कोट असं म्हणायचे। त्यानंतर पेशवे काळामध्ये पहिल्या बाजीरावांच्या सांगण्यावरून पुरंदरे सरदारांनी इथे एक वाडा बांधला। तर त्या वाड्याच्या किंवा मग पहिला जो जुना कोट बांधला गेला होता त्याच्या ह्या पायऱ्या असू शकतात। पेशव्यांनंतर एक मंदिर इथे बांधलं, ते हे मंदिर आहे आणि इथून पुढे घाट होता आणि तो घाट नदीपर्यंत जायचा। तर या महादेवाजवळ पिंडदान विधी व्हायचे म्हणून याला सापिंड्या महादेव असं म्हणतात आणि ह्या पायऱ्यांना सापिंड्या महादेवाच्या पायऱ्या म्हणतात। पुढे 1967-68च्या काळामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराज ब्रिज ते संगम ब्रिज हा रस्ता बांधला गेला। त्यावेळेला जुन्या कोटाचे जे अवशेष राहिले होते ते पाडले गेले आणि त्या अवशेषांचा भराव इथे टाकला। तर त्याखाली जवळजवळ 40 फूट हे मंदिर गाडलं गेलं। नंतर काही लोकांनी रिसेंटली हे मंदिर शोधून काढलं।